काहीच नाही यांना लय गायला तो पकोय माती येते ना. राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. हे जे आपली आता बोरची मशीन यायला आपल्या वाळग्यात, ते डेअरी फार्ममध्ये जे आपले बोरची मशीन यायला त्याचं हे जे आहे इथं हा गड्डा पुरा गायानं पॅक झाला होता. आता बबला का आणि रणजित भाऊ त्या गड्ड्यातली माती काढून राहिली. पुरा गाय काढ पुरा खतरनाक काम चालू राहिली. हे जे आहे हे पुरा हे बोरमधला गाय जो आहे तो तिकडे गेला, त्याच्या नादाचा पुरा गाय काढून घ्यायला लागते. हो हो चाल ना, हो चाल ना. आता हे जे आहे मित्रांनो, हे आता सध्या चालू आहे. याचा म्हणजे गाय काढणं झाला अर्धा आणि अर्धा गाय राहिला, तर आता त्याच्यात पाणी सोडणं चालू आहे. तो गाय जो आहे तो घट झाला म्हणून त्यात पाणी सोडणं चालू आहे. पाणी सोडून तो गाय पतला करून पुरा बाहेर काढायचा आहे. तर मित्रांनो हे बघा, आता सध्या आपला गड्ड्याचा पुरा गाय काढणं झाला आणि आता याच्यात पाणी भरणं चालू आहे. आणि बबला का आले आता बाहेर आंघोळ करा बोला का आता चकचक पाण्यानं. इकडं बा हो, या बेकार काम आहे हो व्हायचं. हाव गेलं चालते, काही वांधा नाही. तर मित्रांनो हे बघा, आता सगळं आपलं काम ओके झालं आणि ते जे आहे आता ते ट्रॅक्टरवाले दादा बी आले, बोरवाले, त्यानं आता त्याचं मशीन चालू केली. पाणी भरणं चालू आहे. हे बा हे बी चालू झालं आपलं. आता फिरलं की झालं चालू. आणि तुम्हाला सांगतो आता आपल्याला फॉलो, सबस्क्राईब, लाईक सगळं करून टाका. पुढे याच्यापेक्षा बी खतरनाक व्हिडिओ येत जाते. मित्रांनो आपली बोर चालू झाली आणि काल जो गोटा लागला होता तो गोटा बी आपल्या बोरनं फोडून टाकला आणि आता त्याच्या खाली परत माती लागली. आता आपल्याला या गोट्याच्या खाली म्हणतात लय पाणी असते, तर आपल्याला आता 100% पाणी तर लागलं आहे. 100% भाऊ म्हणतात आता पाणी लागलेलं आहे आपल्याला. आणि आता हा जो गोटा आहे तो बी फुटला आणि आता याच्या खाली आपल्याला पुरे जेवढे पाईप, जदलोक डबलचा गोटा लागत नाही तदलोक आपल्याला आता बोर खणणं आहे. तर चला मग कंटिन्यू करू आजचा ब्लॉग. तर लोक तुम्ही फॉलो, सबस्क्राईब करून टाका. ते जे तिथे आहे ना ते जे तटी आहेत ना त्याचं सध्या चालू आहे ऑइलिंग करणं. ते जे मशीनला ऑइलिंग करून राहिले म्हणजे त्याला दिवसभर फिरत राहावं लागते ना, त्यासाठी ते ऑइलिंग पाहिजेच असतील थोडीफार. हे जे पाणी आहे आता हे पाणी त्याला थंड पाहिजे होतं, तर आपण ना डायरेक्ट बर्फाची बॉटलच घेऊन आलो फ्रीजामधून. आणि आता या 15 लिटरच्या कॅनीत हा 2 लिटर बर्फ टाकून पुरं पाणी एकदम चिल्ड करून देतो आणि त्याले प्या किती पितात थंडगार पाणी. हे जे पाणी आपण ना हे आता पुरं चिल्ड करून टाकलं आणि तिकडे आपली बोर चालू आहे, ते पाहू शकता तुम्ही. एक नंबर काम चालू आहे सध्या आपल्या बोरचं. काल जो आपल्या बोरला गोटा लागला होता तो गोटा बी आपण पुरा फोडून टाकलेला आहे आणि त्याच्या खाली हे सध्या काम चालू आहे आता गोट्याच्या खाली. म्हणजे आपल्या बोरले पाणी असा माझा अंदाज आहे की 100% लागला आहे. पण आता शेवटी सगळं देवाच्या हाती आहे. आता सध्या आपलं बोर 180 फूट कंप्लीट झालं. आपल्याला जेवढं करायचं होतं त्याच्यापेक्षा तर सध्या जास्तच झालं आहे. म्हणजे आपल्याला आपली अंदाज होता 160 पर्यंत जाईन, पण 180 लोक गेलं. आणि हे जे आता हे तुम्हाला 2 पाईप दिसून राहिले ना, हे 2 पाईप ते बी टाकायचे आहेत. पण हे झालं काय झालं, हे इथं खसते. हे पुरी मोटरचे जे आहे ते हे पुरी बोरवेलची गाडी आहे ना, हे पुरी त्या 2 पाईपाच्या आधारावर आहे सध्या थांबेल. म्हणून मग हे सध्या आता 180 फुटावर थांबू आपण. आपल्याला जर काही जुगाड सापडलं, समजा काही जुगाड, तर मग त्याच्या बी खाली जाऊ शकते. म्हणजे 200 फुटावर जाऊ शकते, 200 फुटापर्यंत जाऊ शकते मित्रांनो आपली बोर. तर पाहू आता काही जर जुगाड भेटला आपल्याला. आता जर काही जुगाड भेटला आपल्याला तर आपण करू 200 फूट. आणि हा माणूस पा काय म्हणते म्हणावं एकदा काय झालं, अरे कहना काय झालं, अरे हसून गाऊन राहिले आता. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. काय झालं भाऊ, आपली बोर सध्या जवळपास कम्प्लीटच झाली. पाहू आता काही जर जुगाड भेटलं तर ते 2 तेवढे पाईप टाकून देऊ. मित्रांनो आता सध्या हे जे आहे जेवण करायला बसले आणि हे बोर जे आहे ते उभं करून दिलं. सध्या बंद बी नाही करा, पण उभं करून दिला. आणि मी आता घरी जेवायलाच चाललो. तर चला मग मी जातो आता घरी जेवायला. तुम्ही त्यातलं सबस्क्राईब करून टाका, लाईकही करून टाका.
मित्रांनो आता जे आहे आपली बोर मारणं ते सध्या कंप्लीट झाली. हे पाहून घ्या शकता तुम्ही पुरे हे पाईप त्यातने वापस काढून घेतले, कारण की ते वेट लय होत जाय त्या मशीनले, म्हणून ते पाईप वापस काढले. आता पुरी कंप्लीट झाली बोर आणि ते आपले माणसं तिथं मस्त आराम करून राहिले. आता वाट पाहणं चालू आहे फक्त ते जे आहे, आता वाट पाहणं चालू आहे केशिंगच्या पाईपाची. केशिंगचे पाईप आल्याबरोबर आपलं पुरं केशिंगचे पाईप टाकायचे आणि त्याच्यात हे रुळी टाकायची, म्हणजे बोर कंप्लीट होऊन जाते. आणि सध्या वाजले 4:30. तर आता आपला झाला म्हशीचा दूध काढायचा टाईम. शेण पाणी दूध सगळं जे करायचं आहे ते टाईम झाला आपला, म्हणून आता मी चाललो घरी. तो पाहू आता किती वाजता जेव्हा केशिंग येईन तेव्हा टाकून देऊ. तर तदलोकसाठी बाय बाय. केशिंगचा एक स्पेशल ब्लॉग बनवतो केशिंग टाकायचा, त्यासाठी सध्याच सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. तदलोकसाठी बाय बाय.